श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी घातलेले आहेत खारोड्या। चला म्हणलं खारोड्या घालून घेऊया, पण असं वातावरण चेंज होईल असं वाटलंच नाही। सकाळीच उठले आणि खारोड्याचं पीठ रात्रीच शिजून ठेवलेलं होतं। सकाळीच 5 वाजता उठले आणि लगेचच वरती घालायला आले। घालीत सूर्यनारायण महाराजांचं दर्शन झालेलं आहे, कारण दिवसच निघाला। मला बरोबर 7:30 पावणे 8 वाजले सगळ्या खारोड्या घालायला। एकटीनेच घातल्या आणि असं काही वातावरण आहे। आमच्या घराच्या बाजूला गणपती मंदिर आहे। जस्ट आत्ताच आरती झालेली आहे। बरोबर रोज 7:30 वाजता आरती होते। त्यानंतर घराखाली आले आणि मग घरातले सगळे आवरावर केली, स्वयंपाक केला, झाडझूड झाली आणि त्यानंतर मग देवपूजा केली। बघा, देवपूजेच्या समोर छान असं रांगोळी काढलेली आहे स्वामीच्या समोर आणि किती सुंदर वाटते रांगोळी। त्यानंतर काहीच शूट केलेलं नाही। मग दुपारची वेळ झाली आणि बघा वातावरण किती बदललं। काहीच नव्हतं, सकाळी इतकं ऊन पडलेलं होतं ना, असं वाटलंच नाही की वातावरण चेंज होईल। आम्ही सगळे दरवाजे लावून झोपलो तर आमच्या गाडीवरचं कवरच वाऱ्यानं उडून गेलं। मग शेजारचा मुलगा बोलवायला आला की तुमचं गाडीचं कवर उडून गेलं। मग आम्ही दरवाजा उघडला, पाहिलं तर काय, सगळे झाडंसुद्धा असे वाकडे होत आहेत। इतकं वातावरण चेंज झालं। मग मी लगेचच खारोड्या आणायला लावल्या, पण सकाळी ऊन होतं म्हणून खारोड्या चांगल्या वाळल्या। मग आम्ही लगेच आलो की आमच्या जिम्मीला तर काय, जिम्मी महाराणीला आम्ही बाहेर आलो की लगेच यावं लागतं। आणि मला म्हणत होती चल पोरं बॉल खेळायले, त्यांच्यासोबत चल, ते मला बॉल आणायचा आहे। कधीही पोरं बाहेर बॉल खेळू लागले की तिला बाहेर जायचं असतं आणि बॉल घेऊन यायचं असतं। इतकं त्या पोरांना सतवते की बस। बघू शकता झाड किती वाकलेलं आहे, इतकं जोरात वारं। आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी मी भेटत आहे तुम्हाला। आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मस्त स्वामींना नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला। आज काय डब्याची गडबड नव्हती म्हणून मी अगोदर पूजा करून घेतली आणि नंतर स्वयंपाकाला लागले। आज मी मस्त बनवणार आहे डाळ वांग। मला फार आवडतात अशा भाज्या, पण घरी थोडंसं खाण्याचं प्रॉब्लेम आहे। चला म्हणलं आज आपल्या आवडीची भाजी बनवूया, कारण माझी आई खूप बनवायची, पण माझी आई यामध्ये तुरीची डाळ टाकते। तुम्ही कोणती डाळ टाकता नक्की कमेंट करून सांगा। आणि आज मी पहिल्यांदाच डाळ वांगं बनवलेलं आहे माझ्या घरी, कारण असे मिस्टर मुलं अशा भाज्या कधीच खात नाही। चला, डाळ वांगं झालं, पोळ्या झाल्या, आता भाजी पण काढून ठेवते। आणि कसा वाटला छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। असं होतं 2 दिवसाचं माझं रुटीन। आता आज पण मी बाजरीचे धापोडे घातलेले आहेत, पण सगळी वांबळ पडलेली आहे। बघूया वाळतात का नाही। खारोड्या पापड्या तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला, आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।